सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह वादावर सुनावणी सुरू असताना ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या 6 लोकसभा खासदारांच्या अडचणी वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा सचिवालयाचा निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत कोर्टाने या 6 खासदारांना नोटीस बजावून आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. पक्षात बंदी कायद्यानुसार मूळ राजकीय पक्षांच्या घटनात्मक प्रक्रियेविषयी केवळ काही खासदारांच्या जाण्याने विलीनीकरण होत नाही, असा ठाकरे गटाचा दावा आहे. दुसरीकडे पक्ष आणि चिन्हांच्या वादात ज्येष्ठ कपिल सिब्बल यांनी विधिमंडळ पक्ष आणि मूळ संघटनात्मक पक्ष हे वेगळे असल्याचे स्पष्ट करत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला. केवळ आमदार खासदारांच्या संख्याबळावर पक्ष ठरवता येत नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. शिंदे गटाच्या मते हा निर्णय प्रशासकीय आणि विकासासाठी घेतला होता. कोर्टाने पक्ष चिन्ह मालकीबाबत दोन्ही बाजूंना सविस्तर भूमिका मांडण्यास सांगितले आहे. सध्या कोणत्याही एका बाजूचा विजय पराभव झालेला नसून अंतिम निकालानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. या घडामोडीवर तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा आणि ताज्या अपडेटसाठी मराठी मंडळ चॅनलला सबस्क्राईब करा.